तर नमस्कार मंडळी, सकाळची तर सुरुवात झालेली आहे. थंडी खूप वाढलेली आहे इकडं आणि सगळीकडेच थंडी तर वाढलेली असेल, तुम्हाला तर माहिती आहे थंडी खूप जास्त आहे. तर चला म्हणलं आता पटापट सुरुवात करूया आपल्या कामाला. तर सकाळचं हे असं काही वातावरण असतं घरातलं, कपडे वगैरे अंथरुणं पांघरुणं सगळं काही काढायचं राहिलेलं असतं आणि ते लवकर काही निघत नाही. थंडी असल्यामुळे अंथरुणं तर काही काढू वाटत नाही ते. तर आज होती एकादशी आणि चला म्हणलं आज खूप छान असं आपण शाबू खिचडी बनवूया, कारण शाबू खिचडी असली ना आमच्या घरात दुसरं काही बनतच नाही. ज्याचा उपवास आहे त्यांना पण ते आवडतं आणि ज्याचा उपवास नाही त्यांनासुद्धा ते आवडतं. त्याच्यामुळं आम्ही शाबू खिचडी थोडी जास्त करतो, कारण पिल्लू तर दुसरं काहीसुद्धा खात नाही. शाबूची खिचडी केली ना त्याला दुसरं कोणतीही वस्तू आवडत नाही. त्याच्यासाठी मग मी काय केलं, इथं छान अशी मिरची आणि शेंगदाणे, मिरची बारीक करून घेतली होती, शेंगदाणे भाजत ठेवले, बटाटा वगैरे छान मस्तपैकी चिरून कट करून घेतला होता. इथं आहे ना शाबू हा छोटा आवडतो आम्हाला जास्त, म्हणजे तो मोठावाला अजिबात नाही आवडत. शाबू गोलचा असतो ना, तो गोलचा आवडतो. त्याच्यामुळे आम्ही गोलचा शाबू खातो आणि मस्त कमी वेळात म्हणजे तो भिजून पण होतो आणि सुटसुटीत असा मस्त असा छान बनतो. तर मी आता इथे सगळं काही बनवून घेत होते. सकाळची धावपळ तर चालूच असते. त्याच्यानंतर मग आपली सगळी काही घरातली कामं असतात. मग सकाळचा डबा वगैरे झालं का सगळं काही निवांत झाल्यासारखं वाटतं, नाही का? त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा असेच धावपळीत कामं करत असाल मला वाटते सकाळचं. आणि थंडी तर खूप जास्त होती. आता थंडीचा काही विचार करून जमणार नाही, कारण डबा करणं गरजेचंच आहे. तर हे बघा, पहिल्यांदा तुमचा जर शाबू सुटसुटीत होत नसेल ना, तर तुम्हाला एक मी ट्रिक सांगते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपला शाबू आहे ना तो छान असा एका ताटात, म्हणजे भिजलेला जो शाबू आहे तो छान असा एका ताटात वगैरे घ्यायचा. ताटात जर घ्यायची तुमचा सुटसुटीत छान भिजला असेल, त्यामध्ये पाणी वगैरे नसेल ना, तर तुम्हाला त्याची काहीच म्हणजे ताटात घ्यायची गरज नाही. पण जर तो असा थोडासा चिपचिप वाटत असेल तुम्हाला, तर त्याला छान असं एका सुती कपड्यावर ओतायचं आणि मस्त असं पिळून काढायचं. एकदम फडफडीत, म्हणजे सुट्टा झार तो होऊन जातो आणि अजिबात एकमेकाला तो चिटकत नाही. सगळ्यात महत्त्वाची ही ट्रिक. त्याच्यानंतर मिरची हे बारीक केलेलं असते ना, आता आम्ही जिरं वगैरे काही टाकत नाही. काही महिला किंवा काही जणं जिरं वगैरे टाकतात. तर आता हे बघा, पहिल्यांदा मिरची ते सगळं बारीक केलं का नाही आणि बटाटा हे दोन्ही छान असं तेलात परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती शाबू टाकायचा. खूप मस्त असं शाबू बनतो, एकदा ट्राय करून बघा. तर आता त्याच्यानंतर माझी सगळी कामं आवरली होती घरातली आणि मला ना केसांसाठी तेल बनवायचं होतं. हिवाळ्यामुळे प्रत्येक महिलांच्या केसात कोंडा तर वाढलेला आहे, तसंच केस गळत आहेत. अशा प्रत्येक समस्या आहेत किंवा केस वाढतच नाहीत, अशा प्रत्येकाच्या खूप काही समस्या आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी ना हे तेल खूप आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता इथं आहे ना, मी कांदा, कोरफड, त्याच्यानंतर कढीपत्ता, कडुलिंबाची पाले, त्याच्यानंतर ना मेथी, कलोंजी, त्याच्यानंतर ना जास्वंदीची पाने आणि जास्वंदीची फुलं, हे सगळं काही घेतलं होतं आणि मी एकदम कमी तेलात हे केलं होतं, कारण मला ना खूप छान असं आटवून तेल बनवायचं होतं. भलं ते एक टायमासाठी का बनना, पण छान बनलं पाहिजे, कारण याचा रिझल्ट खूप छान आहे. मी पहिले पण एक वेळेस बनवलं होतं ना, त्यामुळे माझे ना पूर्ण केस गळायचे थांबलेले आहेत. मी तुम्हाला नंतर पुढच्या म्हणजे व्हिडिओच्या शेवटी माझे केस दाखवेन मी तुम्हाला. तर हे बघा, हे सगळं काय करायचं आहे, तेल छान मस्तपैकी तुमचं जे तुम्ही कोणतं वापरत असाल ना तेल, ते याच्यामध्ये ओतायचं आहे. पॅराशूटचं असेल किंवा कशाचं. मी आहे ना लाकडी घाण्याच्या तिथून सुट्टं तेल मिळतं बघा, ते आणते. 100 रुपयेचं आणलं ना, तर ते एक 15-20 दिवस किंवा महिनाभर जातं. बऱ्यापैकी छान असं जातं ते. आणि ते सगळं काय करायचं, तेल थोडंसं कढवून घ्यायचं, जास्त पण कढवायचं नाही, मंद आचेवर. आणि हे सगळं जे आपण घेतलेलं साहित्य आहे की नाही, ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. ते टाकल्यानंतर ना खूप मस्त कमी गॅसवर त्याला काय करायचं, आपण जसं शिजून देतो ना तसं शिजून द्यायचं. त्याच्यामध्ये त्याचा रस उतरला पाहिजे, त्याला कलर चेंज झाला पाहिजे त्या तेलाचा सगळा, त्याच्यासाठी. मग हे बघा, हे 5 ते 10 मिनटं मला असंच इथं थोड्या वेळ हलवत, म्हणजे ते मी ढवळत राहिली, त्याच्यामुळे मग ते मस्त असं कोरफड वगैरे सगळं काही ते मिक्स झालं. नाहीतर काय होतं, आपण जर ह्याला नाही ना असं ढवळत राहिलं तर ते पूर्ण खालचं तेल आटून जाईल आणि जे आपल्याला ह्या सगळ्या काही वनस्पतींचा, नैसर्गिक वनस्पतींचा जे अर्क त्या तेलामध्ये उतरवायचा आहे, ते काही होणारच नाही, की नाही? त्याच्यासाठी तुम्ही 2 मिनटं वेळ काढा, म्हणजे 5-10 मिनटं वेळ काढा आणि त्याच्यासाठी इथंच तुम्ही सतत काय करायचं, ह्याला ढवळत राहा. ढवळून झाल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर निवांत ते तेल ओतायचं, थंड एकदम झाल्यानंतर. आणि असं जर तुम्हाला नसेल जमत, तर हे सगळे मिक्स करायचे मिक्सरमध्ये आणि याचा ना पूर्ण पेस्ट बनवून घ्यायची आणि तेल एका सुती कपड्यामध्ये त्याला गुंडाळायचं आणि तेलामध्ये ते वरती तांगठं ठेवायचं. त्यामुळे सुद्धा खूप छान असं तेल बनतं. तर हे बघा, आता माझं 5-10 मिनटानंतर तेल बनवून होत आलेलं आहे
बऱ्यापैकी ते जे नैसर्गिक वस्तू मी टाकलेल्या आहेत ना त्या सगळ्या अशा शिजत आलेल्या आहेत. म्हणजे त्याचा थोडा थोडा कलर चेंज होतो जेव्हा त्या तेलामध्ये अशा काय म्हणतात फ्राय होत जातात, तसं तसा त्यांचा कलर चेंज होतो आणि छान असं त्या तेलामध्ये त्याचं पाणी सुटायला म्हणजे रस सुटायला सुरुवात होते. हे मी महिन्याला मला वाटते मी करत असते. आणि मला जर नाही तर जमलं तर मी गावाला गेले की नाही तर तिकडून गावाकडून मी करून घेऊन येत असते. कारण इथं कधी कधी फुलं भेटत नाही किंवा काय नाही. तर तुम्हाला दाखवते बघा माझी केस तुम्ही बघू शकता खूप बारीक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप गळत होते आणि कोंडा तर जास्त होता आणि अशी थोडी थोडी पांढरीसुद्धा व्हायला लागली होती. तर तुम्ही बघू शकताय बघा माझे केस कसे झालेले आहेत, मस्त असे झाले. मला वाटते 3-4 महिने झाले असंच तेल बनवते आणि खूप छान असं थोडीशी एवढी पातळ तर झाली होती ना, मला वाटायचं आता टक्कल पडते की काय, पण आता छान असे ते हे झालेले आहेत बघा. एका बॉटलमध्ये ते मी छान असं तेल हे करून घेतलं, मस्त असं स्प्रे करून घ्यायचं, नुसतं मुळांना स्प्रे करायचा. आपण काय करतो, आपल्याला रविवारी सुट्टी असते म्हणजे प्रत्येक महिलांना, काही महिलांना कामावरती वगैरे असतात ना त्या, किंवा घरात सुद्धा असणाऱ्या महिला काय करतात, रविवारची सुट्टी असते त्याच्यामुळे निवांत रविवारी किंवा शनिवारी संध्याकाळचं खूप तेल लावून ठेवतात. पण ते इतकं एकदम अचानक एवढंच तेल लावणं खूप चुकीचं आहे. दररोज थोडं थोडं लावायचं असतं. कारण आता तुम्हाला मी उदाहरण देते, जर एखाद्या महिलांना दररोज घरी नसते आणि तिचं बाळ तिच्या घरातल्यांजवळ असतं किंवा जे कोणी सांभाळणार आहे त्यांच्याजवळ असतं, मग ती महिला काय करते, आपण एक दिवस घरी आहे म्हणून त्या बाळाला खूप सारं हे ते भरवण्याचा प्रयत्न करत असते. पण ते योग्य आहे का, की एकाच वेळी त्या बाळाला कितीही खाऊ देणं. तसं आहे मग आपल्या तेलाला, आपल्या केसांना आपण दररोज थोडं थोडं मुळांना ते तेल सोडलं ना झोपताना किंवा तुमच्या टायमिंगनुसार कधीही, तर हे बघा खूप छान असा रिझल्ट मिळतो. माझेसुद्धा केस ना अजिबातसुद्धा वाढत नव्हते, तर ते वाढायलासुद्धा मला मदत झालेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीची आजचा व्हिडिओ आपला होता. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब वगैरे करा. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी मी आणत जाईन. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यापुरती एवढीच माहिती. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला मायक्रोमविषयीच्या काही शंका कुशंका असतील किंवा मायक्रोमविषयी डिटेल लाईव्ह घ्यायची असेल तरीसुद्धा मला तुम्ही सांगू शकता. थोड्या दिवसात आपण जेव्हा 50 सबस्क्रायबर होतील ना तेव्हा ती लाईव्ह सुरू करूया. आणि तोपर्यंत आधी थोडेसे असेच डिटेलमध्ये व्हिडिओ टाकूया. आता ते मायक्रमविषयी मी पूर्ण साहित्य कोणतं असावं आपल्याजवळ मायक्रमच्या वस्तू विणण्यासाठी त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर तो जाऊनसुद्धा तुम्ही पाहू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. कोणतं साहित्य महत्त्वाचं आहे आणि त्याची किंमत किती आहे याच्याविषयी सगळी माहिती मी तुम्हाला संपूर्ण दिलेली आहे. तर ती माहिती तुम्ही जाऊन बघू शकता व्यवस्थितपणे, माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. आणि तुम्हाला आणखी